हॅलो बाळा, बस 1-2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं होतं. आम्ही जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा तू आम्हाला समजून घेशील अशी आशा करतो. कधी आमच्याकडून एखादी बशी फुटली, चहा सूप असं काही टेबलवरती सांडलं तर रागावू नकोस बाळा. समजून घे बेटा की आमची नजर आता कमजोर होत चालली आहे. म्हातारपणी माणसं जरा जास्त संवेदनशील होतात. तुझं ओरडशील तर आम्हाला स्वतःचीच कीव येऊ लागेल. आमची ऐकण्याची क्षमता हळूहळू काम करेनाशी होईल. तू सांगितलेलं कदाचित व्यवस्थित ऐकू येणार नाही आम्हाला, तेव्हा तू आम्हाला बहिरं म्हणून हिणवू नकोस बाळा. पुन्हा एकदा सांग किंवा लिहून दाखव. आम्ही आता म्हातारे होत चाललो आहोत. आमच्या गुडघ्यातली ताकद आता कमी होईल, तेव्हा आम्हाला मदतीचा हात दे. तुला लहानपणी चाल चाल शिकवताना दिला होता ना आम्ही, तसा आम्हाला सहन कर बाळा आता थोडं. एखाद्या वेळेस आम्ही एकच गोष्ट परत परत सांगू, पण तू न कंटाळता ऐकावंस. आमची थट्टा नको करूस किंवा आमचा ऐकण्याचा त्रागाही नको करून घेऊस. तुला आठवतं तू लहानपणी फुग्यासाठी हट्ट केला होतास. सारखं फुगा पाहिजे फुगा पाहिजे अशी तुझी भुणभुण चालू असायची, अगदी हातात फुगा येईपर्यंत. आम्ही आता म्हातारे होत चाललोत. आमच्या अंगाला कदाचित एक प्रकारचा दर्प येईल. त्याबद्दल माफ करा मला. आम्ही जेव्हा विक्षिप्त वागायला लागू तेव्हा तू आमचं वागणं संयमानं झेलशील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आयुष्याच्या कातरवेळी असंच होतं रे बाबा. तू जेव्हा वयस्कर होशील ना तेव्हा तुलाही ते आपोआप समजेल. आणि हो, थोडा वेळ आमच्याशी बोलण्यासाठी दे बाबा. अगदी काही मिनिटं दिलीस ना तरी आम्ही खुश होऊ. आता आम्ही दोघेच असतो ना कायम एकमेकांजवळ. तिसरं कोणी नाहीये ना बोलायला, म्हणून. तू कामात खूप बिझी असतोस याची जाणीव आहे आम्हाला. आमच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात तुला फारसा रस नसला तरी थोडा वेळ दे बाळा आम्हाला. तुला आठवतं तू लहान असताना तुझ्या टेडी बेअरच्या गोष्टी आम्ही परत परत ऐकायचो. पुढे केव्हा तरी आजारी पडलो, अंथरुणाला खेळलो तर आमची काळजी घे. कधी चुकून आमच्याकडून अंथरुण ओलं झालं किंवा आम्ही काही इतर गोंधळ केला तर रागवू नकोस बाळा. आमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तू धीरानं आमची काळजी घे. तसंही आता आम्ही फार काळ जगणार नाही होत. जेव्हा आम्ही आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजू ना तेव्हा तू आमचा हात हातात धर, म्हणजे आमच्या अंगामध्ये मृत्यूला सामोरं जाण्याचं बळ येईल. आम्ही प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीला जेव्हा जाऊ तेव्हा दुःखी होऊ नकोस. आम्ही त्याच्या कानात सांगू तुझ्यावर भरभरून प्रेम करायला, तुला भरभरून आशीर्वाद द्यायला, कारण तू आमच्यावर जीवापाड प्रेम केलंयस आयुष्यभर. थँक्यू, थँक्यू सो मच आमची मनापासून काळजी घेतल्याबद्दल. बाय, टेक केअर.